आणि यानंतर लाडक्या बहीण योजनेसंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट. पडताळणीपूर्वीच 4,000हून अधिक लाडक्या बहिणींनी माघार घेतल्याची सध्या माहिती मिळते. स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयात योजनेचे लाभ थांबवण्याची विनंती करणारे आता अर्ज दाखल झालेत. पडताळणीनंतर 3 ते 4 लाख महिला योजनेतून अपात्र ठरण्याचा अंदाज खरं तर व्यक्त केला गेलेला होता. 25 जानेवारीपर्यंत याबाबतचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर 26 जानेवारीला पुढील हप्ता दिला जाण्याची शक्यता महिला बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची ही माहिती दिली आहे. माणसांनी सुद्धा बायांच्या नावाने पैसे घेतले असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सरकारला माहित होत्या आणि सरकारने मत घेण्यासाठी आम्ही जे अर्ज करेल त्या सगळ्यांना आम्ही या लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा देऊ असं सरकारने जाहीर केलेलं होतं. आणि हेच लाडके भाऊ अशा पद्धतीचं एक आव यांनी आणलेला होता. मग सरकार नवीन आल्यानंतर म्हणजे यांचं सरकार आल्यानंतर या सरकारने आणि हे सांगतात की आम्हाला लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आहे. मग तुम्हाला आता पडताळणी करायची गरज का पडली?